साखर कारखाने साधारणपणे 15 फेब्रुवारीच्या दरम्यान बंद झाले. त्या काही त्याच्या आधी सुद्धा बंद झालेले होते. 15 फेब्रुवारी नंतर 15 मार्च झाला, 15 एप्रिल झाला, म्हणजे 2 महिने होऊन गेले. अनेक साखर कारखान्यांनी शेवटच्या 4 पंधरवड्याची बिलं दिलेली नाही. काहींनी 2 पंधरवड्याची दिली आणि काहींनी कारखाना चालू झाल्यापासून अजिबातच दिलेली नाही. ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार साखर कारखान्यांनी एक प्रकारे सरकारची थकबाकी असल्याचं आता सिद्ध केलेलं आहे. आम्ही वारंवार साखर आयुक्तांच्याकडे या संदर्भातलं लक्ष वेधलं, कारण थकबाकीचा आकडा महाराष्ट्राचा हा जवळपास 6,000 कोटीचा आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा किती आहे? 360 कोटीचा. एवढी मोठी रक्कम थकीत असताना सुद्धा नुकतंच विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं. एकाही आमदाराला विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करावासा वाटला नाही. हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. कसल्या प्रकारची भांडवल आपण पोचलेली आहेत हे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीच विचार करावा, कारण यातल्या बहुसंख्य आमदारांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनीच मतं दिलेली होती. दुसरा मुद्दा, एप्रिल 2025ला मुंबई उच्च न्यायालयानं कडक ताशेरे मारत कारखान्यांना स्पष्ट आदेश दिलेला होता की जर का एफआरपी थकीत असेल तर त्याला 15% व्याजाप्रमाणे ते पैसे अदा करावेत आणि जे कारखाने एफआरपी थकवतात त्यांना सरकारही थकबाकीदार समजून सरकारनं त्यांच्यावर आरआरसी म्हणजे रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू करावा आणि त्यांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन लिलावात विकून शेतकऱ्यांचे पैसे द्यावे. या संदर्भात साखर आयुक्ताकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा साखर आयुक्तांनी नोटिसा देण्याच्या पलीकडे काही केलं नाही. आता तर साखर आयुक्त निवडणुकीच्या ड्युटीसाठी बाहेर गेलेले आहे. 28 तारखेला ते आल्यानंतर मी स्वतः आयुक्तांच्याकडे जाऊन त्यांना सांगणार आहे, जे साखर कारखाने शेतकऱ्याची बिलं व्याजासहित देत नाहीत त्यांच्यावर आरआरसीची कारवाई करून त्यांच्या मालमत्ता जप्त करा, पाहिजे तर मालमत्ता लिलावात घ्यायला गिरायक आम्ही काढायला तयार आहोत. आणि ते जर साखर आयुक्त करणार नसतील, कारण बहुसंख्य साखर कारखानदार सरकारमध्ये आहेत, त्यामुळे साखर आयुक्त दबावाखाली असतील तर साखर आयुक्तांनाच आम्हाला घेरावा घालावा लागेल आणि हा निर्णय घेतल्याशिवाय आम्ही त्यांना सोडणार नाही, कारण एक प्रकारे साखर आयुक्त हे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत आहे. 1 तारखेपर्यंत जर सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्याची थकीत बिलं दिली नाहीत तर 1 तारखेनंतर प्रत्येक साखर कारखान्याच्या चेअरमनच्या दारामध्ये शेतकरी जाऊन बसतील आणि त्याला जर का पैसे देता येत नसतील तर त्याच्या घरातली भांडी कुंडी शेतकऱ्याने आणावीत. कारण शेतकऱ्याची थकबाकी असेल तर त्यांची भांडी जप्त करतात, त्याची घरं जप्त करतात, त्याच्या घराला कुलपं लावतात. मग जर साखर कारखानदारांनी शेतकऱ्याची बिलं थकवली असतील तर साखर कारखानदाराच्या घरातली मालमत्ता शेतकऱ्यांनी बाहेर का काढू नये या प्रश्नाचं उत्तर द्यायला साखर कारखानदारांनी उत्तर तयार ठेवावं. या पद्धतीनं हे आंदोलन सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू करण्याच्या संदर्भातल्या स्पष्ट सूचना देण्यासाठीच म्हणून मी आता इथं प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली.